युनेस्को जागतिक वारसा नामांकन मराठा लष्करी स्थापत्य शृंखला अंतर्गत पन्हाळा किल्ला या नामांकित स्मारक होत आहे। त्याकरिता ऑक्टोबर महिन्यात पन्हाळ्यावर युनेस्कोची टीम पाहणी करण्यासाठी येणार आहे। शिखर सल्लागार समिती जागतिक वारसा स्थळ नामांकन मराठा लष्करी स्थापत्य शृंखला यांच्या निदर्शनानुसार पन्हाळा नगर परिषद व भारतीय पुरातत्व विभागाकडून सर्वच ऐतिहासिक स्थळी स्वच्छता मोहीम, नवीन गेट कंपाऊंड बसवणं, ऐतिहासिक इमारतीची डागडुजी करणं तसेच पन्हाळा गडावरचा सुरुवातीचा जो नाका होता त्यावर आज हातोडा पडला। हा जुना नाका नगर परिषदेकडून पाडण्यात आला आहे। या नाक्यावर राष्ट्रीय बहुजन महासंघाचे अध्यक्ष राजू सोटी यांनी हरकत घेतली होती। त्यांची हरकत अमान्य करण्यात आली अशी माहिती नगर परिषदेकडून मिळाली आहे। माजी उपनगराध्यक्ष रवींद्र घडेल यांनी हा नाका पाडू नये, या ठिकाणी काहीतरी ऐतिहासिक वस्तू संग्रहालय किंवा माहिती केंद्र उभारता येतं का, कारण त्या ठिकाणी पुन्हा इमारत बनवणं शक्य नाही अशा सूचना जिल्हाधिकारी यांना 10 सप्टेंबरला केल्या होत्या। तरी सुद्धा आज हा जुना नाका JCBच्या सहाय्याने पाडण्यास सुरुवात झाली आहे। तारा न्यूजसाठी पन्हाळ्यावरून शहाबाज मुजावर।